ना सासूबाई, किती नेकीची आहे आपली सखू। एवढं सगळं झालं तरी त्या कजाक सासूच्या विरोधात बोलली नाही। जीवावर बेतलं तरी सखू सासरच्या चाहड्या करणार नाही। होय उमे, त्यासाठी मन मोठं असावं लागतं। आता उघड झालंय, खरंच सखूला सासूरवास आहे। आपण दागिने करून देऊ समजा, पण सासूच्या मनात चांगुलपणा कसा निर्माण करेल? खरं सुख तर त्यातच धरलेलं आहे ना। तुरा कायम माझ्या बरोबर आहेस याची खात्री आहे मला, पण तरी असं का होतंय रे? दादा आजोबा मला कधीच खोटे दागिने देणार नाहीत, आणि उमाई अप्पा तरी खऱ्याचे खोटे दागिने का देतील? ते असं नाही करणार रे। तरी सासूबाईंनी त्यांच्यावर आरोप केले, मला त्यांचे चेहरे बघवले नाही रे। हो आले म्हणून आमची थोडी तरी लाज राखली रे विठुरा। पण विठुरा, मुळात असं झालंच कसं? ते दागिने पितळीचे कसे झाले आणि त्यावरून कशा वागतायत रे सासूबाई? मग अगं थांब जरा, किती बरोबर चालते? चालणारच, मला माझ्या घरची ओढ आहे। अगं हळूहळू, अगं काय आता तू धडकली असतीस ना माझ्यावर? अशी कशी धडकेन? अगं पण तू माझ्यावर कशाला चिडतेस? मी काय तुझी विहीण आहे? तिकडचा राग तू माझ्यावर काढू नकोस। आधी मला सांग, तू सुनेला घेऊन गेली होतीस ना, मग हात हलवत तू एकटीच कशी आलीस ग? आणि त्या दागिन्यांचं काय झालं? ते खोटे निघाले असं म्हणाली होतीस ना? मग जाब विचारलास का सखूच्या घरच्यांना? मग सोडते की काय? चांगलीच खरडपट्टी काढली। सगळे दागिने सोन्याचे बनवून द्या असं बजावलंच आहे, पण त्यांच्याच्यानी काही होईल असं वाटत नाही मला। म्हणजे खरे दागिने मिळेपर्यंत सखूला माहेरीच ठेवणार की काय? मग काय कामाची असली सून आणि असली माणसं? अगं मनोरमे, तुझी सून खूप गुणी आहे ग। मगाशी तू तिला इतकी ओरडत होती, पण ती लोकांना सांगत होती की माझ्या सासूबाईंना अपशब्द बोलू नका, त्या खूप चांगल्या आहेत म्हणून। हे बघ मनोरमे, द्रव्य, नाणं, सोनं यात नाती तोलू नयेत।